अरे त्यांना लाज तरी आहे का या नवीन आख्याच्या कार्यकर्त्यांना? काय 50 लोक आहेत, 50 लोक येतात, जिथं कुठं कार्यक्रम आहे तिथं गोंधळ घालतात, बोलतात, बस तेवढंच त्यांचं काम. अहो मुली बरोबर कसं बोलायचं? त्यांच्या जितेंद्र आव्हाडच्या मुलीबद्दल अतिशय खालच्या लेवलला जाऊन तुम्ही बोलत असाल, जितेंद्र आव्हाडांच्या आई बहिणी तुम्ही काढत असाल, तर तुम्ही त्यांना मर्डर करण्याचं तिथं म्हणत असाल. त्यामुळे या नवीन आखाचे जे कार्यकर्ते त्यांची लेवल तुम्ही समजून घ्या. एक आजी, गरीब आजी, 17 एकर जमीन त्या गरीब आजीची त्या ठिकाणी फाटकी साडी घालून बिचारी इकडे आली होती, तिची जमीन 17 एकर जमीन यांनी गिळली. अहो यांना त्यांच्या समाजाचं तरी कुठं काय पडलंय? अहो इथं जे सरकारमध्ये योजना आहे धनगर समाजाच्या मुला मुलींसाठी, त्याच्यामध्ये भ्रष्टाचार होतो या सरकारमध्ये. पण ह्यांना कसं आहे, कळवळा आहे. पण त्या बाबतीत तुम्ही काय करत नाही? सरकारमधले लोक पैसा खातात आणि या सगळ्याचा शाळा बघितल्या, जे होळकर, राजे होळकरांच्या नावाली जी योजना आहे त्याच्यामध्ये सगळ्या शाळा ज्याच्या भ्रष्टाचार होतो, त्याच्यात पैसा काढला जातो, धनगर समाजाच्या गरीब मुला मुलींच्या नावावर, हे सगळे भाजपचे लोक आहेत, हे सत्ताधारी आहेत. करू शकता का काय तुम्ही समाजाचं नाव पुढे करता, समाजाचा वापर करता, कार्यकर्त्याला पुढे करता, मात्र समाजाच्या योजनेतूनच मलिदा खाता. लाज वाटली पाहिजे अशा लोकांना.